अक्षय शिंदेवर काहीच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। काही वेळापूर्वीच कळवा रुग्णालयातून अक्षयचा मृतदेह घेऊन त्याचं कुटुंब स्मशानभूमीकडे निघालेलं आहे। उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयचा दफनविधी पार पडेल। पोलिसांनी या स्मशानभूमीत जेसीबीच्या मदतीनं एक खड्डा देखील खणलेला आहे। तर या स्मशानभूमीमध्ये अक्षयचा अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी मात्र विरोध केलाय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अक्षय शिंदेचा मृतदेह आता कुठपर्यंत पोहोचलाय? सध्याची नेमकी या सगळ्या संदर्भातली काय अपडेट आहे? अक्षय शिंदेचा मृतदेह हा कल्याणमध्ये सध्या आहे आणि कल्याणमधून उल्हासनगर इथे नेण्यात येणार आहे। त्याच्याबरोबर त्याचे आई वडील देखील आहेत त्या वाहिकेमध्ये मृतदेहाच्या सोबत आणि त्यांनीच थोड्या वेळापूर्वीच कळवा रुग्णालयातून हा मृतदेह ताब्यात देखील घेतला होता। यावेळी रुग्णालय प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त यावेळी संपूर्ण होता। आता जर आपण पाहिलं तर पुढच्या अगदी 10 ते 15 मिनिटात हा जो मृतदेह आहे आणि ही जी शववाहिका आहे हा मृतदेह घेऊन जाणारी ती शववाहिका ही उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये पोहोचेल, दफनभूमीमध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणीच अक्षयवर शेवटचे अंत्यविधी जी आहे ती केल्या जातील, तिकडे त्याला दफन केलं जाईल। आधी सुरुवातीला या ठिकाणी स्थानिकांनी मोठा विरोध केला होता, मात्र सध्या पोलिसांनी संपूर्ण स्मशानभूमी आणि आसपासचा परिसर जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि इथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। हा बंदोबस्त आणि या बंदोबस्तामुळे आता अक्षयवर अंतिम संस्कार केले जातील ते सांगण्यात येत आहे। ठीक आहे अक्षय, असेच आमच्या सोबत राहा। आपण उल्हासनगरमध्ये सध्या काय घडतंय या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊया। सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुरेश, अक्षय शिंदेचा मृतदेह आता थोड्याच वेळात तिथं पोहोचणार आहे शांतीनगर इथल्या स्मशानभूमीच्या ठिकाणी। तयारी नेमकी कशा पद्धतीने तिथं करण्यात आलेली आहे? स्थानिकांचा देखील याला विरोध होता अशी देखील माहिती मिळते। सुरेश, सगळ्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, खरं पाहिलं तर दुपारी 1-2च्या दरम्यान पोलीस शांतीनगर स्मशानभूमीमध्ये आले होते। त्या ठिकाणी त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदला होता। खड्डा खोदल्याची बातमी ही स्थानिक शिवसैनिकांना कळाली, कार्यकर्त्यांना कळाली। त्यावेळेस ते सगळ्यांनी धाव त्या शांतीनगरच्या स्मशानभूमीमध्ये घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एकच गोंधळ घातला। या ठिकाणी त्याचा अंतिम संस्कार होऊन देणार नाही अशा घोषणाबाजी देखील झाल्या। मात्र ही सगळं घटना जो आहे तो पोलिसांना कळाल्यानंतर पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीच्या त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। मात्र समजवण्याच्या पलीकडे असल्याचे अंदाज आल्याच्या नंतर पोलिसांनी त्यांना सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत। आणि आता सध्याची परिस्थिती म्हणजे जो खड्डा त्यांनी बुजवला होता तो खड्डा पुन्हा या ठिकाणी उकरण्याचं काम जे आहे ते जेसीबीच्या साहाय्याने सुरू आहे आणि काही वेळामध्येच आता जवळपास कल्याण नाक्यापर्यंत अक्षय शिंदे याची डेड बॉडी जी आहे ते येत असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे अगदी काही क्षणामध्येच या ठिकाणी त्याच्यावरती अंतिम संस्कार होतील। मात्र स्मशानभूमीच्या बाहेर जर पाहिलं तर शेकडो पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। सर्व गेट जे आहे जवळपास या स्मशानभूमीला 3 गेट आहेत आणि ते सगळे गेट जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता पोलिसांनी या अंतिम संस्कारासाठी मोठी खबरदारी घेतलेली आहे। त्यामुळे पोलीस कुठल्याही व्यक्तीला त्या स्मशानभूमीमध्ये प्रवेश देत नाही। त्यामुळे आता पत्रकार असतील किंवा सगळे कार्यकर्ते असतील त्या परिसरामध्ये कोणीही आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही। मात्र अगदी काही वेळामध्येच या ठिकाणी त्याच्यावरती हे शेवटचं जो अंतिम संस्कार आहे तो होणार आहे। अजिंक्य, ठीक आहे सुरेश, तुम्ही सुद्धा असेच आमच्या सोबत राहा। आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। सध्या उल्हासनगरमधल्या स्मशानभूमीमध्ये मृतदेह दफन करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या, तयारी सुरू करण्यात आलेली होती। मात्र अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला स्थानिकांनी विरोध केलेला होता। स्थानिकांनी इथं जो खड्डा करण्यात आलेला होता तो बुजवला होता। मात्र हा बुजवलेला जो खड्डा होता तो पुन्हा एकदा उकरण्यास सुरुवात झालेली आणि तयारी जी आहे ती तिथं होताना दिसतीये। जेसीबी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतीये। उल्हासनगरमधल्या स्मशानभूमीतनं ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबतच आहेत सध्या। अक्षय, मृतदेह कुठपर्यंत पोहोचलाय? काय नेमकी सध्याची अपडेट? कल्याण मानपाडा रोड जो आहे त्या कल्याण मानपाडा रोडवर सध्या मृतदेह आहे, शववाहिका ही आहे आणि शववाहिका घेऊन जाण्याचं काम सध्या केलं जात आहे। ठाणे महानगरपालिकेची ही शववाहिका देण्यात आलेली आहे आणि बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात लावण्यात आला होता कळवा पोलीस स्टेशनच्या इथे आणि आता देखील ही जी शववाहिका आहे त्या शववाहिकेच्या मागे
एक पोलिसांची व्हॅन आहे आणि ज्यामध्ये सीआयडीचे काही अधिकारी त्याबरोबर तपास यंत्रणेचे काही अधिकारी देखील या व्हॅनमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. अशा प्रकारे ही वाहिका सध्या नेण्यात येते आणि संपूर्ण बंदोबस्तामध्ये आता हा जो मृतदेह आहे तो आता तो संपूर्ण त्याच्या वडिलांना आणि आईला ताब्यात देण्यात आला होता आणि हा ताब्यात दिल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया झाल्याच्या नंतर आता दफन त्याला केलं जाईल. मात्र अगदी 10 ते 15 मिनिटं लागतील केवळ या शांतीनगर स्मशानभूमीपर्यंत पोहोचायला. पोलीस या ठिकाणी इतर बंदोबस्त ठेवून तैनात आहेतच. ठीक आहे अजिंक्य. ठीक आहे अक्षय आणि सुरेश, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल. मात्र या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं आपण घेतच राहणार आहोत. 10 ते 15 मिनिटांमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह आता उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये पोहोचणार असल्याचं समजतंय. मात्र स्थानिकांनी अक्षय शिंदेच्या या अंत्यसंस्काराला विरोध केल्याची देखील माहिती मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.